नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे ॲस्पायरंट्स विजन अकॅडमी नाशिकमध्ये। आजची मोठी अपडेट म्हणजे नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड म्हणजेच NICLने असिस्टंट पदांची भरती जाहीर केली आहे। सरकारी विमा क्षेत्रात ज्या विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक गोल्डन अपॉर्च्युनिटी NICL घेऊन आलेला आहे। SBI PO आणि IBPS PO ची वॅकन्सी जस्ट रिसेंटली संपत नाही तेवढ्यात NICLने असिस्टंट पदांची जी 500 असिस्टंट पदांची भरती आहे ती डिक्लेअर करून एक प्रकारे मुलांना एक चांगली संधी दिलेली आहे। सो बघा, आजच्या आपण सेशनमध्ये ही पूर्ण जाहिरात अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया। तुम्हाला मी सगळ्या डिटेल्स आजच्या या सेशनमध्ये सांगणार आहे, जसं की या एक्झामसाठी वयोमर्यादा किती आहे, सॅलरी किती असणार आहे, क्वालिफिकेशन काय लागणार आहे, ठीक आहे, त्यानंतर पॅटर्न सिलेबस वगैरे कशा प्रकारे असणार आहे, हे सगळं आपण आजच्या सेशनला डिस्कस करणार आहोत। तर चला मग आपण सुरू करूया सेशनला। रिक्रुटमेंट जी आहे एकूण 500 पदांची भरती असणार आहे आणि या एक्झामची जी ऑनलाईन जी डेट आहे, रजिस्ट्रेशन डेट, ती चालू होते आजपासून म्हणजे 18 जुलै 2026 पासून आणि लास्ट डेट जी आहे ॲप्लिकेशनची ती असणार आहे 7 ऑगस्ट 2026। त्यानंतर पेमेंट ऑफ ॲप्लिकेशनची फीस जी आहे म्हणजे तुम्हाला जी फीस पे करायची आहे, ठीक आहे, NICLला, ती 18 जुलै ते 7 ऑगस्ट याच्या दरम्यान असणार आहे। म्हणजेच काय, जी लॉन्चिंग डेट आहे ती तुम्हाला आजपासून ॲप्लिकेशन म्हणजे स्टार्ट होतात 18 जुलै 2026, 7 ऑगस्ट 2026 ही लास्ट डेट असणार आहे। डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन बघा, त्यांनी NICLने डेट ऑफ ऑनलाईन एक्झाम पण तुम्हाला डिक्लेअर केलेले आहेत। फेज 1 असणार आहे तुमची 27 ऑगस्ट 2026 मध्ये। डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन फेज 2 असणार आहे 30 ऑक्टोबर 2026 मध्ये। म्हणजे डेट देखील NICLने डिक्लेअर करून टाकलेले आहेत आणि जे कॉल लेटरची जी डेट असेल एक्झाम ज्या ऑनलाईन एक्झामच्या त्या नोटिफाय करेल NICL अकॉर्डिंग टू द टाईम। त्यानंतर आपण बघूया कोणत्या स्टेटसाठी किती वॅकन्सी आहेत। ज्या प्रकारे IBPS क्लर्क, SBI क्लर्क आणि RRB क्लर्क स्टेट वाईज वॅकन्सी डिक्लेअर करत असते, त्या प्रकारे NICLने सुद्धा स्टेट वाईज वॅकन्सी डिक्लेअर केलेल्या आहेत। तर आपण बघूया महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सी आहेत याच्यामध्ये। तर मी म्हणू शकतो महाराष्ट्रासाठी सगळ्यात जास्त वॅकन्सी NICLने दिल्यात, एकूण 57 वॅकन्सी आहेत टोटल, ठीक आहे। त्यानंतर आपण यामध्ये बघूया की या वॅकन्सीचा जो एज लिमिट आहे, एज लिमिट कसं असणार आहे बघा। एज लिमिट आहे 21 इयर्स, म्हणजे विद्यार्थी जो पण या एक्झामसाठी ॲप्लिकेबल असेल किंवा एलिजिबल असेल त्याचं वय 21 वर्ष पूर्ण पाहिजे आणि मॅक्झिमम एज किती 30 इयर्स असणार आहे। म्हणजेच जो विद्यार्थी या एक्झामसाठी अप्लाय करेल त्याचा जो जन्म आहे तो 1/7/2026, कॅन्डिडेट्स बॉर्न नॉट अर्लियर दॅन 2/7/1996, म्हणजे 2/7/1996च्या अगोदरचा जन्म नसावा, ठीक आहे, अँड नॉट लेटर दॅन 1/7/2005, 1/7/2005 नंतरचा पण त्याचा जन्म नसावा, ठीक आहे, नॉट लेटर अँड नॉट अर्लियर, म्हणजे या डेटच्या दरम्यान त्याचा जो बॉर्न आहे तो झालेला पाहिजे। सो बोथ डेज त्यांनी इन्क्लुझिव्ह सांगितलेले आहेत, लक्षात घ्या। त्यानंतर जे एज लिमिट क्रायटेरिया आहे, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन याच्यामध्ये असणार आहे। अदर बॅकवर्ड क्लासेस OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन असणार आहे। म्हणजे ओपनसाठी जर 30 असेल तर OBCसाठी 33 असेल आणि SC ST साठी 35 असणारे क्रायटेरिया, ठीक आहे। त्यानंतर यामध्ये PWD जनरल आणि EWS कॅटेगरीला 10 इयर्स एक्सटेन्शन मिळेल। PWD SC आणि ST ला 15 वर्षाचं याच्यामध्ये एक्सटेन्शन दिलं जाणार आणि PWD OBCला 13 वर्षाचं एक्सटेन्शन याच्यामध्ये दिलं जाणार आहे। याचबरोबर पुढे आपण जाऊया याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे बघा। एज्युकेशन क्वालिफिकेशन यासाठी असणारे एनी ग्रॅज्युएट, म्हणजे कुठलाही ग्रॅज्युएट विद्यार्थी असेल ज्याने आर्ट्स, सायन्स, कॉमर्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असेल किंवा कुठल्याही स्ट्रीममध्ये, तर तो या एक्झामचा फॉर्म भरण्यासाठी एलिजिबल असणार आहे। पण त्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन जे आहे ते 1/7/2026ला त्याचा रिझल्ट आलेला पाहिजे, त्याचं ग्रॅज्युएशन 1 जुलै 2026ला कंप्लीट झालेलं पाहिजे, ठीक आहे। म्हणजे प्रूफ ऑफ सर्टिफिकेट त्याला द्यावं लागणार आहे की यस ही हॅज कम्प्लीटेड हिज ग्रॅज्युएशन। त्याचबरोबर याच्यामध्ये पुढचा आपण पॉईंट बघूया, नेक्स्ट पॉईंट काय आहे। नेक्स्ट पॉईंट आपण या ॲडचा बघणार आहोत, तो म्हणजे ठीक आहे, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग बघा। प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग PET दिली जाणार आहे। PETची डेट जो आहे NICL डिक्लेअर करेल, प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग। याचबरोबर सिलेक्शन प्रोसिजर कशा प्रकारे असणार आहे हे आपण बघूया। म्हणजे या एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे असेल तो म्हणजे तुमचा जसं IBPS क्लर्क, SBI क्लर्क आणि RRB क्लर्कचा पॅटर्न असतो त्या प्रकारे त्याचा पॅटर्न असणार आहे। असिस्टंट म्हणजे एक क्लरिकलच्या लेवलची एक्झाम असते, ठीक आहे। त्यानंतर इंग्लिश लँग्वेज जो प्रिलिमची एक्झाम होईल, 3 फेजमध्ये एक्झाम होणार आहे। पहिली प्रिलिम असेल, दुसरी मेन्स एक्झाम असेल
आणि तिसरी यांनी याच्यामध्ये ॲड केलेली आहे RLT रिजनल लँग्वेज टेस्ट. जसं SBI क्लर्क आणि जो RBI असिस्टंटची जे एक्झाममध्ये LPT असते बघा, LPT म्हणजे काय लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, सिमिलरली NICLने RLT लागू केलेली आहे. RLT म्हणजे काय, समजा जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरतो एखाद्या कॅन्डिडेट तर त्याला मराठी येणं कंपल्सरी आहे. जर एखादा विद्यार्थी नॉर्थमध्ये फॉर्म भरतोय तर त्याला हिंदी येणं कंपल्सरी आहे. जर एखादा विद्यार्थी गुजरातमध्ये फॉर्म टाकतो NICLचा तर त्याला गुजराती येणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, म्हणजे त्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, समजलं पाहिजे. सो मग सिलेबस काय, जी फेज 1 आहे, फेज 1 मध्ये तुमची प्रिलिम्स एक्झाम असेल ज्यामध्ये 3 विषयांचा समावेश असणार, इंग्लिश लँग्वेज, रिजनिंग ॲबिलिटी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे मॅथमॅटिक्स. तर इंग्लिशचा वेटेज आहे 30 क्वेश्चन, याला मॅक्झिमम मार्क्स असतील 30, रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन 35 मार्क्स, त्यानंतर म्हणजे मॅथमॅटिक्सला 35 क्वेश्चन 35 मार्क्स, आणि याला टाइम जो आहे तो 20-20 मिनिटाचा सेक्शनल टायमिंग दिला जाणार आहे. निगेटिव्ह मार्किंग देखील याच्यामध्ये असणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. आणि याला 20-20 मिनिटाचा सेक्शन टायमिंग आहे. ज्या प्रकारे SBI क्लर्क, IBPS क्लर्क किंवा RRB क्लर्कला असतो तशा प्रकारे टाइम दिला गेलेला आहे. आणि एक्झाम 2 मीडियममध्ये होणार, इंग्लिश आणि हिंदीमध्ये होणार आहे. याचबरोबर फेज 2 म्हणजे मेन्स एक्झामचा जर आपण पॅटर्न बघितला तर मेन्स एक्झाममध्ये 5 विषय ॲड केलेले आहेत. रिजनिंग आहे, नंतर इंग्लिश, न्यूमरिकल म्हणजे मॅथमॅटिक्स, जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर नॉलेज असणार आहे. आणि यामध्ये बघा जर तुम्ही बघितलं सगळे क्वेश्चन तुमचे ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत, MCQs असणार आहेत. सो यामध्ये नंबर ऑफ क्वेश्चन तुमचे किती आहेत, 40. प्रत्येक विषयाला 40-40 प्रश्नांचे वेटेज दिले त्यांनी. म्हणजे जसं RRB क्लेरिकलची मेन्स असते त्या प्रकारे यांची मेन्स होणार आहे. प्रत्येक विषयाचे वेटेज 40-40 क्वेश्चनचं आणि 40-40 मार्क्स त्याला देण्यात येतील. आणि टायमिंग बघा कसं आहे, रिजनिंगसाठी 30 मिनिटचा वेळ असेल, 40 क्वेश्चन 30 मिनिटं, इंग्लिश लँग्वेजला 30 मिनिट 40 क्वेश्चन, मॅथमॅटिक्सला 3 क्वेश्चन 40 क्वेश्चन 30 मिनिट. याचबरोबर तुम्हाला जनरल अवेअरनेसला 40 क्वेश्चन 15 मिनिटं, कम्प्युटरला 40 क्वेश्चन 15 मिनिटं. ठीक आहे, ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये होतील. मेन्स एक्झाम देखील हिंदी आणि इंग्लिशमध्ये होणार आहे. याचबरोबर आपण पुढचा क्रायटेरिया बघूया. याच्यामध्ये ही पूर्ण ओरिजिनल PDF आहे ॲडव्हर्टाईजची, NICLने डिक्लेअर केलेली. ठीक आहे, आता रिजनल लँग्वेज टेस्ट या पॉईंटकडे आपण येऊया. याला आपण NICLला RLT म्हणतो, रिजनल लँग्वेज टेस्ट. यामध्ये काय असणार आहे बघा, कॅन्डिडेट शॉर्ट लिस्टेड इन द ऑनलाईन मेन एक्झामिनेशन. जो विद्यार्थी मेन एक्झाम क्वालिफाय करेल त्याला पुढे RLT साठी बोलवलं जाणार आहे. ठीक आहे, आणि RLT कंपनी म्हणजे स्वतः NICL कंडक्ट करेल. सो ॲट सिलेक्ट सेंटर्स म्हणजे त्यासाठी सेंटर जे आहे NICL नोटिफाय करणार कुठल्या सेंटरला RLT ते कंडक्ट करतील असं. त्यानंतर सेंटर, टाईम आणि डेट ते जो NICL आहे म्हणजे कंपनी ती अकॉर्डिंग टू त्यांच्या वेबसाईटवर त्याची अपडेट देऊन टाकणार. सो कॅन्डिडेट्स अप्लाइंग फॉर वॅकन्सी अंडर स्टेट ड्युटी यांच्यासाठी वेगळा क्रायटेरिया असणार आहे. त्याचनंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की रिजनल लँग्वेज जी टेस्ट आहे ही फक्त क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला स्कोर करायची गरज नसणार आहे. फक्त ती कशी असणार आहे, क्वालिफाईंग नेचरची असणार. म्हणजे तुम्हाला लिहिता येतं का, वाचता येतं का, तुम्हाला समजते का, सो त्यानुसार. याचबरोबर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट तुम्हाला माहिती आहे, ग्रॅज्युएशनचे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स प्रेझेंट करावं लागतील फॉर्म भरताना. याचबरोबर सेंटर बघा, जर तुम्ही बघितलं महाराष्ट्रामध्ये कुठले कुठले सेंटर्स तुम्हाला अवेलेबल आहेत. एकदा आपण महाराष्ट्राकडे नजर टाकूया. महाराष्ट्रामध्ये अमरावती सेंटर आहे, चंद्रपूर आहे, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, त्यानंतर कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक. ठीक आहे, नाशिक देखील सेंटर असणारे लक्षात घ्या. ठीक आहे, पुणे आहे, सांगली, सातारा, सोलापूर एवढे सेंटर महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत एक्झामचे. ठीक आहे, याचबरोबर आणि ज्या सिटीजला त्यांनी स्टार मार्क केलेला आहे त्या सिटीजला त्यांनी मेन सेंटर फेज 2 म्हणजे मेन एक्झामचं सेंटर असणार आहे या प्रकारे. पुढे आपण जाऊया. ॲप्लिकेशन फीज सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. या एक्झामची ॲप्लिकेशन फीज असेल SC ST PWD आणि एक्स सर्व्हिसमॅन जे कॅन्डिडेट असतील यांच्यासाठी कुठल्याही प्रकारे फीज लागणार नाही, त्यांना नील आहे. आणि ऑल कॅन्डिडेट्स अदर दॅन दिस म्हणजे यांना सोडून जे बाकी कॅन्डिडेट असतील, ठीक आहे, जसं ओपन OBC, ठीक आहे, जसं की SC ST PWD सोडून जे ओपन OBCचे कॅन्डिडेट असतील त्यांना 850 रुपये ॲप्लिकेशन फीज असणार आहे, इन्क्लुडिंग इंटिमेशन चार्जेस. जे पण काही बँके चार्जेस असेल ते याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. मग ॲप्लाय कसं करायचं तुम्हाला, ॲप्लिकेशन लिंक जी आहे ती 18 जुलै म्हणजे आजपासून तुमची सुरू होते. यामध्ये तुम्हाला कुठून ॲप्लाय करायचं आहे ते आपण याच्यामध्ये बघूया. ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन करावं लागेल, पेमेंट ऑफ फीज आणि डॉक्युमेंट स्कॅन आणि अपलोड तुम्हाला करावं लागणार आहेत. या 3 प्रकारे तुम्हाला याच्यामध्ये जावं लागणार आहे. ठीक आहे, आणि जी ॲप्लिकेशन जी लिंक आहे ती आहे तुमची https
nationalinsurance.nic.co.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात. IBPS वेबसाईट नाही आहे, स्वतःची NICLची वेबसाईट आहे, तिथे जाऊनच तुम्हाला अप्लाय करायचं आहे. म्हणजे तुम्हाला ॲप्लिकेशन लिंकबद्दल पण तुम्हाला मी सांगून दिले. याच्यामध्ये पेमेंट ऑफ फीज असेल ती ऑनलाईन मोडमध्ये असणार आहे ओनली, ऑफलाईनमध्ये तुम्हाला पे करता येणार नाही आहे. याचबरोबर तुम्हाला बाकी फोटोग्राफची साईन वगैरे किती असणार आहे, 4.5 सेंटीमीटर प्लस इंटू 3.5 सेंटीमीटर फोटोग्राफ इमेजची साईज तुमची पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर सिग्नेचर फोटोग्राफ कॅप्चर किंवा सिग्नेचरचे साईन असते त्यांच्या नियमानुसार तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी PDF मध्ये. ठीक आहे. सो या प्रकारे ही एंटायर ॲडव्हर्टाईज जी आहे NICLने डिक्लेअर केली मित्रांनो. आपण पूर्ण ॲडव्हर्टाईज याच्यामध्ये बघितली आहे. ओके. कॉल लेटरबद्दलची इन्फॉर्मेशन NICL तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती देणार आहेत. सो या प्रकारे ही एंटायर ॲडव्हर्टाईज आपण NICLची बघितलेली आहे. सो तुम्हाला याची पूर्ण PDF आपल्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवरती अवेलेबल आहे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम, इंस्टाग्राम, ठीक आहे, त्यानंतर व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक ज्या आहेत ते तुम्हाला दिलेल्या आहेत. सो आपण हे सेशन आता एंड करतो आहोत. तुम्हाला कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल, डाऊट्स असतील तर आपले जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेले आहेत, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आपलं ऑफलाईन सेंटर जे आहे ते आपलं नाशिकमध्ये आहे आणि आपले ऑनलाईन बॅचेस देखील चालतात विद्यार्थी मित्रांनो. IBPS, इन्शुरन्स, स्टाफ सिलेक्शन, रेल्वे एक्झामच्या आपण ऑफलाईन बॅचेस देखील आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये देखील आपण बॅचेस रन करतो. सो तुम्हाला कुठलीही क्वेरी असेल तर डायरेक्टली आम्हाला रीच करा. कुठलाही तुम्हाला डाऊट असेल, तुम्हाला काही विचारायचं असेल तर न तुम्ही संकोच करता त्या दिलेल्या कॉन्टॅक्ट्सवरती आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. सो आपण सेशन थांबूया आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा आणि शेअर पण करा या सेशनच्या लिंकला, जेणेकरून तुम्हाला बाकी मित्रांना देखील याबद्दल इन्फॉर्मेशन मिळेल. सो थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.